श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 44. श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करत होते. त्यात एक विणकर होता. तो अत्यंत गुरुभक्त होता. तो संसाराची कामे आटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे. तो मठाचे अंगण झाडीत असे. श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे. शिवरात्रीला विणकराचे माता पिता यात्रेला निघाले. त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्री गुरूंचे कायम वास्तव्य असते. तो मठ म्हणजे श्री शैल्य पर्वत आहे. मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही. एवढी त्याची गुरुवर दूढ श्रद्धा व भक्ती होती. सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले. नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले, पण तो विणकर एकटाच मठात राहिला. श्री गुरूंनी त्याला विचारले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाहीच गेलास? तेव्हा तो श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, तुमचे चरण हीच माझी यात्रा. मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात. शिवरात्रीचा दिवस आला त्यावेळी श्री गुरु संगमावर गेले होते. दुपारी तो विणकरही स्नानास गेला. त्याला शिवरात्रीचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान केले. श्री गुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्री गुरु समोर उभा राहिला. श्री गुरु त्याला म्हणाले, सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्री शैल्य पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते. तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तो म्हणाला, कधीच गेलो नाही. आणि स्वामी, तुमचे चरण सोडून कुठे जावंसच वाटत नाही. तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहेत. त्याचा दृढ भाव पाहून श्री गुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस. मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवतो. मी सांगितले की मग डोळे उघड. मनोवेगाने श्री गुरु त्याला घेऊन पाताळ गंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले. श्री गुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्री शैल्य पर्वत त्याच्या दृष्टीस पडला. अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे असा गोंधळागत काय पाहतोस? लवकर शौर कर, स्नान कर आणि दर्शनाला जा. श्री गुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला. येथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले. ते त्याला विचारू लागले, तू कोणत्या रस्त्याने आलास? असे गुपचूप येणे तुला शोभत नाही. माता पितरांचा तो नम्रपणे म्हणाला, आता श्री गुरूंच्या बरोबर आलो, परंतु कोणाच्या त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना. पण कोणाजवळही काही न बोलता त्याने शौर केले व स्नान केले. सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला. परंतु काय आश्चर्य, त्याला शिवलिंगाच्या जागी श्री गुरु बसलेले दिसले आणि सर्व लोक त्याची पूजा करीत होते. विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हे शंकर आहेत. त्यांनी श्री गुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला, स्वामी, मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे. सर्वजण आपलीच पूजा करत आहेत. असे असताना येथे येण्याची काय गरज होती? श्री गुरु म्हणाले, भक्ता, सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे हे खरे, पण विशिष्ट स्थानाचे महत्त्व असतेच ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे. विणकराच्या विनंतीवरून श्री गुरूंनी त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले. एवढे सगळे होताना तिकडे गागनापुरात देखील लोक श्री गुरूंचा शोध करीत होते. सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले. श्री गुरु विणकरासह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तेथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलावण्यास मठात पाठवले. विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले, तू शौर का केलेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्री गुरूंबरोबर वायुवेगाने श्री शैल्यास गेलो होतो. तेथील हा प्रसाद आणला आहे. गुरु संगमावर थांबले आहेत. त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावण्यास सांगितले आहे, परंतु लोकांचा विश्वास बसेना. पुढे 15 दिवसांनी श्री शैल यात्रेला गेलेले लोक परत आले तेव्हा विणकर श्री गुरुसह तेथे आला होता याची त्यांना विचारले असता खात्री पटली. श्री गुरु महिमा अपार आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 45. एके दिवशी नंदी नावाचा कोट उठलेला एक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. प्रथम त्याने तुळजापूरला अंगावरचे कोट जावे म्हणून देवीची 3 वर्ष आराधना केली, उपवास केला, खूप कष्ट काढले. तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली, तू चंदला परमेश्वरीच्या दर्शनात जा. त्याप्रमाणे तो चंदला परमेश्वरी स्थानी गेला. तेथे त्याने 7 महिने उपवास पुनरचन केले. तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गागनापुराला जा. तेथे त्रिमूर्तीचे अवतार मनुष्य रूप धारण करून वास्तव्य करीत आहे. तेथे तुझे शरीर चांगले होईल. परंतु तो देवी मातेला म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ असताना मला माणसाकडे पाठवित आहेस. प्रथमच मला तसा आदेश दिला असला तर मी तुझी येथे आराधना करीत बसलो नसतो. तेव्हा तू मला बरे तरी कर, नाहीतर मी प्राणत्याग करे. असे बोलून तो तेथेच धरून बसला. त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला. तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांना तोच स्वप्नात दृष्टांत झाला. सर्व पुजारी त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्न पडले, त्यानुसार तू आता देवीला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर आम्ही तुला येथून बाहेर घालवू. तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पाळणे केले, देवीची पूजा केली आणि तेथून निघाला. गागनापुरात येऊन तो मठात गेला. श्री गुरु संगमावर आहे तसे त्याला शिष्याकडून समजले. तो संगमावर गेला आणि स्वामीचे दर्शन घेऊ लागला. तो मनात संशय धरून आला आहे असे श्री गुरूंना
अंतर्ज्ञानाने समजले. ते त्याला म्हणाले, मनात संशय धरून का आलास? देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले? आपल्या मनातील विचार श्री गुरूंनी ओळखले. पाहून ते अत्यंत खजील झाला. तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला, स्वामी, मी अज्ञानाने वेढून गेलो होतो, स्वहित जाणत नव्हतो, असे म्हणून त्याने आपले पूर्वायुष्य व व्याधीमुळे होत असलेला त्रास श्री गुरूंना सविस्तर सांगितला. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले, याला संगमावर घेऊन जा, त्याची जुनी वस्त्रे फेकून त्या स्नान घालून अश्वस्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा आणि लगेच इकडे भोजनासाठी घेऊन या. तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे त्वरेने संगमावर गेले. तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला. तो त्याचा वर्ण पालटला आणि अश्वस्थाला प्रदक्षिणा घालेपर्यंत सर्व शरीर चांगले कांतिमय झाले. सोमनाथाने त्याच्या जीर्ण वस्त्रे दूर टाकली. ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली. नवीन वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामींच्या चरणापाशी आला. तेथे जमलेले लोक विस्मयचकित झाले. त्याने नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने त्याची स्तुती केली. श्री गुरूंनी त्याला सर्व अंग निरखून पाहण्यास सांगितले. तेव्हा अंगावरचे सर्व कोड नाहीसे झाले होते, परंतु पोटरीवर थोडासा डाग होता. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मनुष्य काय करेल असा संशय मनात धरून तू आलास, त्यामुळे थोडेसे राहिले आहे. माझी स्तुती कर, म्हणजे तुझे उरलेले कोडही जाईल. तो म्हणाला, मी अशिक्त असल्यामुळे आपले काव्य कसे मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार? तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू तोंड उघडून जीभ बाहेर काढ. तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली. त्यावेळी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी स्वामीचरणी मस्तक ठेवले आणि परत तो उठला. तो स्तोत्र म्हणतच त्यानंतर त्याने अनेक सवनाच्या काव्यरचना केल्या. त्यामुळे त्याचे उरलेले कोडही नाहीसे झाले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हिप्परंगी नावाच्या गावात कल्लेश्वर नामक एक शिवलिंग होते. ते एक मोठे जागृत देवस्थान होते. तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. तो मोठा उत्तम कवी होता. तो रोज 5 कविता करीत असे. कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाची स्तुती करत नसे. तो शंकराचा अनन्य भक्त होता. सर्व लोक त्याला म्हणत, तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे. श्री गुरूंना काव्य का प्रकार खूप आवडतो, तेव्हा तू त्याची स्तुती काव्य का करत नाहीस? तेव्हा तो म्हणत असे, मी माझी जिव्हा कल्लेश्वराला अर्पण केली आहे. दुसरे अनेक देव आहेत व माणसेही आहेत, तुझी स्तुती मी करणार नाही, असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला. पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली. रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची नाही स्तुती तो करीत असे. पण त्या दिवशी त्याला खूप झोप आली. तो देवळातच निजला असताना त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्री गुरु बसलेले आहेत आणि ते त्याची पूजा करीत आहे. शिवलिंगी दिसतच नव्हते, श्री गुरुच दिसत होते व ते त्याला विचारित होते, अरे तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना, मग तू माझी पूजा का करतोस? मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले. श्री गुरु हेच शिव, तेच मनुष्य अवतार घेऊन आले आहेत. आपण उगीच त्याची निंदा केली व त्यांना कमी लेखले. हेच सद्गुरू आहेत, यात शंका नाही. त्याची भेट घेतलीच पाहिजे असे मनाशी ठरवून लगेच तो श्री गुरुच्या भेटीसाठी गेला. त्यांना पाहताच त्याने श्री गुरु समोर लोटांगण घातले, त्यांचे चरण धरले व म्हणाला, महाराज, माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते, त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही. तरी मला क्षमा करावी. परंतु आता तुम्ही साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. माझी मनोकामना पूर्ण केली. जणू काही कल्लेश्वरच मला प्रसन्न झाला आहे असे मला वाटत आहे. तेव्हा हे जगद्गुरु, माझ्यावर कृपा करा. तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. माझे अंतःकरण स्थिर झाले. मला तुमच्या शिष्य वर्गात समाविष्ट करून घ्यावे. असे म्हणून नरहरीने षोडोपचार त्याची पूजा करून मानस पूजेचे काव्यमय वर्णन केले. तेव्हा श्री गुरु तक्षणी म्हणाले, लोकांना ती मी स्वप्नात भेटलो तरच खरा वाटतो. मी येथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजोपचार आठवून त्यावर कविता रचली. असे सांगून त्या कवीला दान म्हणून वस्त्रे दिली. माझ्या दृष्टीनेही कल्लेश्वर श्रेष्ठ आहे, तू त्याचीच नित्य सेवा कर, मी तेथे आहे, असे श्री गुरु म्हणाले. तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्हीच माझे कल्लेश्वर, तुम्हीच त्रिमूर्तीचे अवतार आहात. तुमचे पाय आता सोडायचे नाही असा माझा निर्धार आहे. अशी स्वामींची प्रार्थना करून तो गांगनापुरातच श्री गुरूंच्या सेवेसाठी राहिला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 47. गांगनापुरात श्री गुरु असताना दिवाळीचा सण आला. तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्री गुरूंनी आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. श्री गुरूंनी त्यांना म्हटले, मी सर्वांच्या घरी कसा येणार? तुम्हीच याचा विचार करा. तुम्ही आपसात विचार करून काय ठरते ते मला कळवा. तेव्हा ते आपापसात विचार करू लागले, परंतु त्यांच्या
चर्चेत काही निर्णय होईना. त्यांचे निराकरण करण्यासाठी श्री गुरु म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन. ते ऐकून सर्वजण हात जोडून श्री गुरूंना म्हणाले, स्वामी तुम्ही आमच्यात उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेदभाव करू नये. सर्वांना समदृष्टीने पाहावे. तुम्ही कोणालाही निराश करू नये. जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तेव्हा स्वामींनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणत नाही. तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगू. त्याप्रमाणे त्याने प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्याच्या कानात सांगितले, मी तुझ्या घरी येणार आहे. हे कोणाला सांगू नको. आता येथून बाहेर पडल्यास ही कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा. अशा प्रकारे श्री गुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले. हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला. तेव्हा ते लोकही स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात. ही काय? तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्ही येथेच राहणार आहोत. मनाला लागून घेऊ नका. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करायचे होते. तेव्हा श्री गुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपांनी 7 गावी गेले आणि 8व्या रूपाने गांगणापुरी राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजाचा त्यांनी स्वीकार केला व गांगणापुरात ते व्यक्त होतच. कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजन आले आणि म्हणाले, 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत. हे असे म्हणून सर्व भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेल्या वस्त्र श्री गुरुजवळ आहे अशी खूण दाखवू लागला. सारे लोक थक्क झाले. तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत इथेच होते, कोठे गेले नाहीत. खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. श्री गुरु हे खरोखर त्रयमूर्तीच आहेत. हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 48. गाणगापुरात पर्वतदश्व नावाचा त्याचा एक भक्त होता. तो शूद्र होता. त्याने काया वाचा मनाने गुरुभक्ती केली. श्री गुरु रोज नित्यनेमाने संगमावर स्नानासाठी जात असत. त्यावेळी ते त्याच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे. श्री गुरु येत आहे ते पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे. तसेच दुपारी श्री गुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे. श्री गुरु त्यांच्याजवळ काहीच बोलत. एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला. तेव्हा श्री गुरूंनी त्याला विचारले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा शूद्राने विनंती केली, माझे शेत चांगले पिकावे अशी माझी इच्छा आहे. मी शेतात जोंधळे पेरले आहेत. तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे. आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे. तेव्हा श्री गुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले, तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी गुरुवाक्यच मला प्रमाण आहे. दुसरा भावच माझ्या मनात नाही. तेव्हा श्री गुरूंनी आज्ञा केली, मी संगमावर जात आहे. मध्यान्ही परत येईल. तोपर्यंत सर्व पीक कापून टाक असे त्या शूद्राला सांगून श्री गुरु संगमावर गेले व शूद्र मनाला विचार करू लागला. गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे असा विचार मनात करून त्याने लगेच लोक जमवले व तो पीक कापू लागला. त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला, पण मुलांना जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले. श्री गुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला. त्याने श्री गुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखवले. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे उगीच कापलेस रे, मी तुला गमतीने सांगितले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी तुमचे वाक्य मला प्रमाण, तीच मला कामधेनू. त्याची गुरुनिष्ठा पाहून श्री गुरु म्हणाले, तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस, तुला खूपच मोठे फळ मिळेल. पर्वतेश्वराची बायको मुले शोक करू लागले. आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होती. शूद्र सर्वांना समजावून सांगत होता, माझ्या श्री गुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनू आहे. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे. अशा रीतीने 8 दिवस गेले. पण अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले. साऱ्या देशातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रा अचानक पाऊस पडून नाश झाला. गाव नापीकच ठरला. पण शूद्राचे पीक दसपट झाले. एकेका मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले. एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षण चकित झाले. देशाच्या दुष्काळापासून बचाव झाला. श्री गुरुच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायको मुलांना प्रचिती आली. त्याने आपल्या पतीची क्षमा मागितली. नंतर त्यांनी शेतात पांडवाची पूजा केली व श्री गुरु दर्शनासाठी गेले. त्यांनी अनेक उपचारांनी श्री गुरूंची पूजा केली. नंतर 1 महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्याच्या शेतात आले. सर्व गावाचे पीक हातचे गेले. तेव्हा त्याने आपल्या कोठारातील अर्ध पीक गावाच्या अधिकाऱ्याला दिले. दृढ भक्ती असेल त्याच्या घरी दैन्य कुठे. त्या भक्तांच्या सर्व कामना पूर्ण होतील. लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 49.
या अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिव पार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात. पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याच्या हेतू मनी धरून प्रश्न विचारला. तो प्रश्न व त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय. सिद्धांनी गुरुगीता शंभू मुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली. ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्ययनात न्यास, कवच आदीही सांगितले आहेत. देहधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला. तेव्हा शंकराने गुरुविन ब्रह्म ज्ञानत्त, गुरुशिवाय अन्न परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले. नंतर गुरुची महती, गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव असावा इत्यादींचे विस्ताराने वर्णन केले आहे. गुरु या 2 अक्षराचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धारा करता आहे याचेही वर्णन केले आहे. पुढे गुरुगीता कोठे, केव्हा म्हणावी, तिच्या पाठाची फलश्रुती काय हे सर्व सांगितले आहे. कलियुगातला गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 50. 9व्या अध्यायात एका धोब्याने राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते. तो धोबी पुन्हा जन्माला तेव्हा बिदरचा बादशाह झाला. तो आनंदात राहत होता. तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे. तो सर्व जातींना सारखेच दान धर्म करीत असे. त्यांच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत. हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेच्छ त्याच्या भजनीला हाकतात ते अधोगतीत जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत. तुम्ही एकीकडे त्याची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वाठायी आहे. म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा. राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्य कर्म केली. अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड झाला. अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड बरा होईना. काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितले व पापन विनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला. राजाने तेथे जाऊन स्नान केले. तो त्याला तिथे एक यती भेटला. त्या यतीने त्याला सांगितले, राजा, तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील. तू गांगनापुरात जा. तेथे एक संन्यासी महानुभव राहतात. त्याच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल. तेव्हा राजा गांगनापुरात गेला. प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्रीगुरूच्या ठावा ठिकाणा त्याला सांगेनात पण तो रागावला. तेव्हा त्याने त्याला संगमावर पाठवले. त्या संगमावर स्वामी भेटले. त्यांना त्याला पूर्वजन्माची आठवण दिली. तेव्हा पूर्वजन्मी आपण रचक होता वगैरे सर्व त्याला आठवले. त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली. श्री गुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला. मग स्वामींनी आपले राजेश्वर्य पाहावे अशी विनंती केली. राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनाला जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले. राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले. तेव्हा मुलावर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थात स्नान करून गांगनापुरात परत गेले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 51. बिदरच्या बादशाहाचा निरोप ऐकून स्वामी गांगनापुरात परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला. मी फार काळ प्रगट राहिलो तर बादशाह पाठोपाठ अनेक म्लेच्छ येथे येतील आणि त्यांच्या येथील भक्तांना आणि ब्राह्मणांना उपद्रव होईल. म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जातो असे उघड सांगावे. देहाने शिष्यासहित आपण श्रीशैलास यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला. भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असताना खूप विनवण्या केल्या. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, आम्ही याच गावात राहू, अमरजा संगमनात नित्य स्नान करू, प्रेमाने गुप्तपणे मठातच राहू. तरी तुम्ही चिंता करू नका. त्यांच्या पश्चात मठात नित्य सेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले. भक्तजनांची जी जी इच्छा असेल ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतात जाण्यासाठी निघाले. तेव्हा भक्त लोक विचार करीत करीत मठात पर्यंत आले. तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना, कारण श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसते. भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळगंगेच्या तीरावर राहिले. त्यांनी शिष्यांना सांगितले, मला फुलाचे आसन तयार करा. मला पहिल्या तीरास जायचे आहे. आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा.
श्री गुरुची आज्ञा होताच शिष्याने शेवंती, कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलाचे सुंदर मनोहारी आसन तयार केले व तो पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून श्री गुरु फुलाच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी निरोप घेताना श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्ही निज स्थानाला जातो. तेथे पोचल्याची खूण म्हणून फुले पाठवून ती शेवंतीची फुले असतील त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा. निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो. आणखी एक खूण सांगतो. गायनात माझे स्मरण करावे. जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहीन. जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील. श्री गुरु दृष्टीक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले. नंतर ते दिसेनासे झाले. त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले. थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांच्याकडे येताना दिसले. ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाले, आम्ही श्री गुरूंना पाहिले. आम्ही पैल तीरावर होतो तेथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले. त्यांचा वेश संन्यासाचा होता. त्यांच्या हाती दंड होता. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तुम्ही आपापल्या स्थानास जावे. माझी भक्ती करून सुखाने राहावे. प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे. असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले. नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. नामधारकाने सिद्धांना श्री गुरूंचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले तेव्हा ते म्हणाले, कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती यांना श्री गुरूंनी परत जाण्यास सांगितले. मी मात्र श्री गुरूंच्या सांगतीतच राहिलो. गृहस्थाश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते. श्री पर्वतावर तिघे आले व मी चौथा होतो. सायदेव साखरे, दोन श्रेष्ठ कवी नंदी व नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्पे घेतली. श्री गुरूंचा महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूच आहे. हे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्विध पुरुषार्थाचा लाभ होईल असा श्री गुरूंचा आशीर्वाद आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 52 व 53. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय ऐकून नामधारकांचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. ते पाहून सिद्ध मुनींना संतोष झाला. त्यांची भाव समाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हातांनी कुरवाळले. त्याला प्रेमाभावाने आलिंगन दिले आणि म्हणाले, शिक्षोत्तमा मानावर या. तू भवसागर तरुण गेलास पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील. मग बाकीचे लोक कसे तरतील? तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले. तू जे एकाग्र मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग असे सिद्धांनी नामधारकाला परोपरीने सांगितले. तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुराया, तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात. तुम्ही विश्वाचा आधार आहात. तेव्हा श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजे कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा. शिष्यांची विनंती ऐकून आणि त्यांची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंतचा सारांश सांगितला. तो हा 52वा अध्याय. तसेच गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावे, तो वाचताना सुशिक्षितता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितले आहे. मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा. त्याने मोठे पुण्य लाभते. पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे. तसेच ब्रह्मादिकांचीही यथोपचार पूजा करावी. प्रत्येक अध्यायाची एक एक ओवी रचून या ओवीरूपी रत्नाची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्रम संपूर्णम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.